गेल्या काही दिवसात काही मंत्र्यांना झालंय तरी काय असा प्रश्न महाराष्ट्राला पडला। कोण कुठल्याही भाषेत बोलतंय तर कुठला मंत्री मारहाण करताना पाहायला मिळाला। अशी सगळी बजबज पुरी दिसू लागली। मात्र आता मिस्टर क्लीन अशी ओळख असलेले देवेंद्र फडणवीस याबाबत ॲक्शन मोडवर आल्याचं समजतंय। त्यामुळे येत्या काही दिवसात काही मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। पाहूयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। शेतकऱ्यांकडून 1 रुपया शासन म्हणजे भिकारी कोणी शासन आहे। महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार। 8 मंत्र्यांच्या विकेट पडण्याची शक्यता। नार्वेकर मंत्री, विधानसभा अध्यक्ष कोण? शेतकऱ्यांकडून 1 रुपया शासन म्हणजे भिकारी कोणी शासन आहे। हे सगळे मंत्री गॅसवर असल्याचं बोललं जात आहे। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक नेते आणि मंत्री वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत। कुणी मारहाण करतंय, कुणी मनाला येईल ते बरळतंय, तर काही वादग्रस्त बोलून राजकारण तापवतायत। महाराष्ट्र हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहतोय। हेच लक्षात घेऊन सरकारचे कॅप्टन असलेले देवेंद्र फडणवीस आता ॲक्शन मोडमध्ये आल्याचं बोललं जात आहे। ते पुन्हा एकदा धक्कातंत्र अवलंबण्याच्या तयारीत आहे। महायुतीमधील तिन्ही पक्षांचे मंत्री हिट लिस्टवर असल्याची चर्चा आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, रोह्यो मंत्री भरत गोगावले, शिक्षण मंत्री दादा भुसे, गृहराज्यमंत्री योगेश कदम, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ आणि भाजपचे मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे, ग्रामविकास पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे। भाजपचे संकटमोचक अशी ज्यांची ओळख आहे त्या गिरीश महाजनांनाही मंत्रिपदापासून दूर ठेवण्याची शक्यता आहे। येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाजनांची पक्षाला जास्त गरज असल्यानं त्यांना मंत्रिपदातून मुक्त केलं जाण्याची शक्यता आहे। या सगळ्या संदर्भात संजय राऊतांनी नेमकं काय म्हटलंय तेही ऐका। या मंत्रिमंडळातले 4 मंत्री जाणार आहेत। संजय शिरसाट एक मंत्री आहेत, मला वाटतं माणिक कोकाटे, योगेश कदम यांचं नाव त्यात जोडलं गेलेलं आहे। पण 4 वरून संपूर्ण मंत्रिमंडळाची सफाई करून एक वेगळ्या चेहऱ्याचं मंत्रिमंडळ आणावं अशी चर्चा दिल्लीत आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्तुळात सुरू आहे। ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्यमंत्री पंकज भोयर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात। अशा प्रकारची कोणतीही तयारी चाललेली नाही, असा कुठलाही विषय नाही। सामनामध्ये नेमका काय लेख आला, कारण मी काही सामना वाचत नाही तर मला त्याची तेवढी माहिती नाही, परंतु जे काही निर्णय असतात ते वरचे लोक घेत असतात आणि सध्या आता असं बदल होईल असं काही वाटतं ते निर्णय सर्वस्वी वरच्या नेतृत्वाचा निर्णय आहे। तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुखपत्रातून आणखीन एक दावा करण्यात आलाय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची मंत्रिपदी वर्णी लावून त्यांच्या जागी सुधीर मुनगंटीवार यांना आणलं जाऊ शकतं असा दावा करण्यात आलाय। त्यावर नार्वेकर आणि मुनगंटीवार काय म्हटलेत तेही पहा। जो निर्णय माझा पक्ष घेईल तो मी स्वीकारेन। विधानसभा अध्यक्ष म्हणून मला चांगली काम करायची संधी माझ्या पक्षाने दिलेली आहे, विधिमंडळातील माझ्या सहकार्याने दिली आहे आणि येणाऱ्या काळात जी जबाबदारी माझा पक्ष मला देईल ती मी स्वीकारून अशी महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करत राहील। असा काही बदल होणार असेल तर तो ज्या क्षणी होईल त्या क्षणीच आपल्यापर्यंत पोहोचत असतो। पण माझ्या व्यक्तिगत रीतीने एक राजकीय क्षेत्रात असल्याने आता सध्या काही असं होईल असं माझं मत आहे की आता सध्या तरी हे शक्य नाही। खरं तर गेल्या काही दिवसांत सरकारमधले अनेक मंत्री त्यांच्या कामापेक्षा वादग्रस्त वक्तव्य, हाणामारी आणि इतर वादांमुळे चर्चेत आहे। त्यामुळे मिस्टर क्लीन अशी ओळख असलेले देवेंद्र फडणवीस साफ सफाई करण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।